धनंजय मुंडेच्या विरोधात गरळ ओकण्यासाठीच मन्याला पाळलेलं आहे. मन्याला तिकडून तिकडून भोकायचं सांगितलं की मन्या धनंजय मुंडेवर भुंकण्याचं काम करतो. कारण की त्याची एकतर मन्या हा पाटील नाही, तो भिकारचोट आहे. आणि भिकारचोट हा सातत्यानं धनंजय मुंडे असतील ओबीसी नेत्यावर सातत्यानं ते त्याला म्हणजे गरळ ओकायचं त्यात सातत्याने कामच आहे. कारण की राज्यामध्ये ओबीसी नेत्यापैकी मुंडे, भुजबळ, शेंडगे, जानकर हे नाव आहेत. यांच्यावर टीका केल्याशिवाय ह्या भिकारचोटाला प्रसिद्धी मिळत नाही. मग त्यातून सध्या अनेक दिवसापासून धनंजय मुंडेच्या नावाचा जप करणं आहे. ज्या धनंजय मुंडेकून खोके घेतले त्यावेळेस त्याला बरं वाटलं आणि धनंजय मुंडे सोबत सेटिंग करायच्या तयाऱ्या ठेवायचा, परंतु काही नाही मिळालं की धनंजय मुंडेच्या विरोधात बोलायचं. आता मला तर वाटतंय काही लोकांनी, काही मंत्र्यांनी धनंजय मुंडेच्या विरोधात गरळ ओकण्यासाठीच मन्याला पाळलेलं आहे. मन्याला तिकडून तिकडून भोकायचं सांगितलं की मन्या धनंजय मुंडेवर भुंकण्याचं काम करतो. कारण की त्याची अवकातच फक्त भुंकण्याची. आणि राहिलं सरकार आणायचं पाडायचं, त्या मन्याच्या काय हातात आहे. कारण मन्या विधानसभेला 2024ला सातत्यानं म्हणत होता की भाजपला आम्ही सुपडा साफ करू, भाजपला सत्तेत येऊन देणार नाही. मग मन्याच्या म्हणण्यानुसार काय झालं राज्यामध्ये? कारण की ओबीसीनं भाजपला मतं दिले, भाजप सत्तेवर आलं. ठीक आहे, भाजपने ओबीसीचं बी वाटोळ करण्याचं सातत्यानं काम सुरू केलंय, परंतु भाजपने त्याची जाण ठेवली नाही. परंतु भाजप हा ओबीसीच्या जीवावर सत्तेवर गेलाय, मन्याच्या जीवावर नाही. कारण मन्याची अवकातच नाही ना. मन्या स्वतः काय म्हटलं किंवा 288 मी उभा करणार, त्यांनी एक उभा करू शकला नाही. त्याचा सहकारी राजरत्न आंबेडकर बदनापूरमधून उभा राहिला, त्याला किती मतं पडले? 3 आकडी मतं पडलेत. याच्यावर पलीकडे चौथा आकडा तिथं लागलेला नाही, हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मन्यानी आपल्या अवकातीनुसार, आपल्या कुवतीनुसार बोललं पाहिजे आणि त्याची लायकी नाही.